मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून येत असतात। तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात। त्याही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याच्यामुळे कुणी माझ्याकडे आलं, तो सत्ताधारी पक्षाचा असू नाही तर विरोधी पक्षाचा असो, तर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून मिळालेली आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय। मी आज मुंबईकरांना मुंबईतल्या तमाम जनतेला सांगेन, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारधारेने, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेने, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे। महात्मा फुलेंच्या विचारधारेने आम्ही सगळेजण पुढे चाललोय। आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे। आपण सगळे भारतीय आहोत। जातीय सलोखा ठेवला पाहिजे। एकमेकांमध्ये भेदभाव करून कधी कुणाचं भलं होत नसतं आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे। कदाचित माझ्या मायमौलींना आणि माझ्या बांधवांना प्रश्न पडेल, नागरिकांना प्रश्न पडेल किंवा यांनी आता जनसन्मान यात्रा का सुरू केली। मी जनसेवक आहे, जिशान जनसेवक आहे। आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जनतेचं प्रतिनिधित्व करतो। त्याच्यामुळे जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही कुठल्याही पदावर असो किंवा नसो, पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये जातो खेडोपाडी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शहरात प्रचंड उत्साहाने महिला भगिनी भेटायला येतात। त्याच्या आधी तर काल अक्षरशः 2-2 हाताला राखी बांधावं लागायच्या एवढ्या महिला त्या ठिकाणी गर्दी करायच्या। आज पण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। आम्ही सगळ्यांनी सरकार चालवत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे जातोय। आम्ही विरोधकांवर टीका करत नाही, त्यांचा त्यांना लकला। विरोधक मात्र आमच्यावर हल्ले करतायत, आम्हाला शिव्या शाप देतायत। आम्ही या चांगल्या योजना आणल्यात, कुणाकुणाला आणल्यात? माय माऊली बहिणींना आणल्यात, त्याच्यानंतर वारकऱ्यांना आणल्यात, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आणल्यात, त्याच्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींच्या करता आणल्यात, सगळ्या समाजाच्या करता आणल्यात। आणि ह्या योजना ठराविक जाती करता नाही, माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलाला, प्रत्येक कुटुंबामध्ये ते आम्ही माझी लाडकी बहिणीचे जे काही मदत आहे ती आम्ही करतोय। तो महिलांचा सन्मान आहे, तो महिलांना सबल करण्याचा कार्यक्रम आहे, तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम आहे।